आज आपण प्रश्नपत्रिका घेतलेली सराव प्रश्नपत्रिका। आता या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जी प्रश्नपत्रिका तयार केलेली सराव प्रश्नपत्रिका पोलीस भरतीसाठी, तर यामध्ये लेटेस्ट करंट अफेअर सुद्धा आपण यामध्ये ॲड केलेले आहे। तर वेळ न वाया घालवता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू। जर तुम्हाला नक्की आवडलं तर या व्हिडिओची लिंक इतरांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। तर बघा समोर, तर पहिला प्रश्न आहे आपला की देशातील पहिला IIT सॅटेलाइट कॅम्पस कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे। कुठला प्रश्न काय आहे परत बघा, देशातील पहिला IIT सॅटेलाइट IIT सॅटेलाइट कॅम्पस कोणत्या ठिकाणी सुरुवात होणार, तर ऑप्शन नंबर बी म्हणजे 2 नंबरचे उज्जैन। कोणत्या ठिकाणी? उज्जैन। आता उज्जैन बद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत भारतात। त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी मध्य प्रदेशमध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत। तर हे तुमच्या आठवणीत असले पाहिजे। आता अभ्यास कशाला म्हणायचं, आपण जी प्रश्नपत्रिका घेतली त्या प्रश्नपत्रिकेत होतं तेवढेच प्रश्न बघायचे का नाही, तर त्यावर आधारित आणखी काही प्रश्नांचा अभ्यास आपला जर होत असेल तर त्याला आपण अभ्यास म्हणायचं। आता जेवढं होतं तेवढं तो अभ्यास नसणार, लक्षात असू द्या। तर आले का, सर्व आले का? चला पटापट चला, लिंक शेअर करा। हो चला, ओके। आज तर बरेच झाले उशीर। चला हो, ओके ओके। आवाज वगैरे येते ना नक्की? बरं चला, पहिला प्रश्नाचं उत्तर काय मग आपलं? उज्जैन IIT सॅटेलाइट कॅम्पस भारतातला पहिला कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला, तर उज्जैन या ठिकाणी सुरू करण्यात आला। तर या उज्जैन मध्ये काय आहे आणखी, तर एक ज्योतिर्लिंग आहे। काय आहे? ज्योतिर्लिंग। तर एक ज्योतिर्लिंग आहे। आता ज्योतिर्लिंगाचा विषय निघाला म्हणून भारतात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत। त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी मध्य प्रदेशमध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत, तर महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत। हे तुमच्या आठवणीत असले पाहिजेत कोणत्या कोणत्या ठिकाणी। आता मध्य प्रदेशमधले 2 बघू। पहिला आहे उज्जैन आणि दुसरा आहे ओंकारेश्वर। आता त्यापैकी ओंकारेश्वर हे नर्मदा या नदीवर आहे। तर नर्मदा ही महाराष्ट्रातून वाहणारी प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे। कुठली वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी। लक्षात असू द्या, नर्मदा ही कुठली? पश्चिम वाहिनी। म्हणजे महाराष्ट्रातून वाहणाऱ्या 2 प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या आहेत। पहिली आहे नर्मदा, दुसरी आहे तापी। आता तापी नदीचा महाराष्ट्रातून प्रवाह म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार 3 जिल्ह्यातून जाते। तसंच अमरावतीचा काही भागही ती कव्हर करत असते। त्यानंतर नर्मदा ही फक्त एका नंदुरबार जिल्ह्यातून जाते। नंदुरबार जिल्ह्यातून फक्त ती 54 किलोमीटर वाहते नर्मदा नदी। आणि नर्मदा नदीकाठी असणारं जे तीर्थक्षेत्र आहे ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग ते मध्य प्रदेशात आहे आणि उज्जैन हे पण मध्य प्रदेशात आहे। एकूण 2 ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशात आहेत। त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 महाराष्ट्रात आहे। ते 5 महाराष्ट्रातले आपण तेही बघू। 1 नंबर आहे नाशिकचं त्र्यंबकेश्वर। त्यानंतर 2 आहे पुणे जिल्ह्यात। दुसरा पुणे जिल्ह्यात कोणता आहे, तर भीमाशंकर। त्यानंतर 3 नंबरला आहे औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे हिंगोली। त्यानंतर 4 नंबरला आहे परळी वैजनाथ आणि 5 नंबरला आहे घृष्णेश्वर। हे वेरूळला आहे, जिल्हा संभाजीनगर। लक्षात असू द्या, 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत आणि 2 ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशात आहेत। आता उज्जैन हे आपला पहिला प्रश्नाचं उत्तर होतं। उज्जैन IIT सॅटेलाइट कोणत्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे, तर उज्जैनला। आता उज्जैनहून काय लक्षात आलं, उज्जैन या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग आहे। तर एकूण भारतात 12 ज्योतिर्लिंग, त्यापैकी मध्य प्रदेशात 2 उज्जैन आणि ओंकारेश्वर नर्मदा नदीकाठी। नर्मदा ही नदी महाराष्ट्रातली प्रमुख पश्चिम वाहिनी नदी। महाराष्ट्रातल्या प्रमुख 2 पश्चिम वाहिनी नद्या आहेत, त्या कोणत्या आहेत? तापी आणि नर्मदा। त्यानंतर महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, तर त्यापैकी पहिले नाशिकला त्र्यंबकेश्वर, त्यानंतर 2 नंबर आहेत भीमाशंकर पुणे,
3 नंबर आहे औंढा नागनाथ हिंगोली, 4 नंबर आहे परळी वैजनाथ बीड जिल्ह्यात येते, बीड जिल्हा। त्यानंतर 5 नंबर आहे घृष्णेश्वर वेरूळ मध्ये येते आणि वेरूळ या ठिकाणी असणार जे आहे तर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येते। त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्याबद्दल आणखी सांगायची गोष्ट म्हणजे 52 दरवाजाचं शहर आहे आणि पर्यटनाची राजधानी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर संभाजीनगरला म्हणतात। समोरचा प्रश्न बघा की 2 नंबरचा महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले, म्हणजे मराठी साहित्य संमेलन कितवं झालंय तर आपण समोर बघा ऑप्शन काय आहे तर 90, 97, 98 आणि 96। तर उत्तर आहे 97। 97 व जे काही मराठी साहित्य संमेलन आहे ते कोणत्या ठिकाणी झालंय तर ते झालंय अमळनेर जिल्हा जळगाव, पुढे अमळनेर जळगाव, तर त्यातलं ते अमळनेर जे त्या ठिकाणी 97 झालेलं आहे। तर आणखी बघा तर याबद्दल आणखी बघू आपण किंवा 97 हे आठवणीत असलं पाहिजे की प्रिव्हियस जर विचारलं तर 97 कोणत्या ठिकाणी आहे अमळनेर। आता याचे अध्यक्षही तुम्हाला विचारले जाऊ शकतात, तर अध्यक्ष आहेत रवींद्र शोभणे। कोण होते रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते। त्यानंतर 96 कोणत्या ठिकाणी झाले तर ते झाले वर्धा या ठिकाणी, कुठे झाले वर्धा। तर याचे नरेंद्र चपराळकर, नरेंद्र चपराळकर हे त्याचे अध्यक्ष होते। त्यानंतर बघा 95 कोणत्या ठिकाणी झाले तर 95 बघा उदगीर या ठिकाणी झाले, उदगीर या ठिकाणी झाले। त्यानंतर 94 बघा कोणत्या ठिकाणी झाले तर 94 आहे नाशिक या ठिकाणी। तर 94 चे हा प्रश्न विचारलेले 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर नाशिक या ठिकाणी आणि याचे अध्यक्ष जे होते ते होते जयंत नारळीकर। तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आताचं जे आहे 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी अमळनेर आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर रवींद्र शोभणे। त्यानंतरचा समोरचा प्रश्न बघू आपण की कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली म्हणजे UPI ही स्वीकारली आहे, काय भारतीय जी पेमेंट प्रणाली आहे UPI ही कोणत्या देशाने स्वीकारली तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स, ऑप्शन नंबर सी फ्रान्स। लक्षात असू द्या ऑप्शन नंबर सी। त्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा की भारतीय हवाई दलाची वायुशक्ती 2024 हवाई दल वायुशक्तीचा जे काही आहे त्याचा सराव कुठे आयोजित करण्यात आला होता तर ऑप्शन आहेत मुंबई, पोखरण, भोपाळ आणि जोधपूर। तर ऑप्शन जे आहे पोखरण या ठिकाणी झाला युद्ध सराव जो काही 2024 चा वायुशक्ती भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती याला नाव देण्यात आलं वायुशक्ती। हे आठवण ठेवा वायुशक्ती हा जो युद्ध सराव आहे हा सराव कोणत्या ठिकाणी केलाय तर पोखरण या ठिकाणी। आता पोखरण याबद्दल जर माहिती घ्यायची म्हणलं इसवी सन 19 शतकात म्हणजे ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस अणु चाचण्या झाल्या होत्या बघा, अणु चाचण्या। आता अणु चाचण्या एकूण त्यावेळेस 5 अणु चाचण्या झाल्या होत्या, त्यापैकी पहिल्या 3 ज्या अणु चाचण्या आहेत त्या कोणत्या ठिकाणी झाल्या होत्या तर पोखरण या ठिकाणी झाल्या होत्या। लक्षात असू द्या की पहिली अणु चाचणी कोणत्या ठिकाणी झाली होती हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला, तर कोणत्या ठिकाणी पोखरण या ठिकाणी। अशा एकूण ज्या काही झालेल्या अणु चाचण्या आहेत की काँग्रेस सरकारमध्ये झालेल्या अणु चाचण्या आहेत तर त्या एकूण 5 झालेल्या आहेत, त्यापैकी ज्या 3 अणु चाचण्या आहेत त्या कोणत्या ठिकाणी झाल्या पहिल्या 3 पोखरण पोखरण जे काही राज्य आहे राजस्थानमध्ये येते, पोखरण कुठे येते राजस्थानमध्ये। तर पोखरण या ठिकाणी अणु चाचण्या झालेल्या आहेत, त्यापैकी आता त्या अणु चाचण्या 19व्या शतकातल्या आहेत तर 5 अणु चाचण्यापैकी 3 अणु चाचण्या या कोणत्या ठिकाणी झाल्या पोखरण राजस्थानमध्ये। तर 2024 मध्ये जे आहे की भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 जे आहे तर तो कोणत्या ठिकाणी युद्ध सराव झाला तर पोखरण या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर बघा की क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी देशातली रिकामी जागा ही पहिली IIT ठरली आहे, म्हणजे कुठली IIT ही खेळाडूंसाठी जागा राखीव ठेवणारी आहे तर IIT मद्रास, ऑप्शन नंबर डी IIT मद्रास। IIT मद्रास
या IIT मद्रासनं काय केलं, क्रीडापटूंसाठी जागा राखीव ठेवल्या. आता राखीव जागावरून एक लक्षात असू द्या की पंचायत राज व्यवस्था, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेत महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 50%. लक्ष प्रश्न परत पहा, कन्फ्यूज करणारा कसं आहे, तर भारतात महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर 30% आरक्षण देण्यात आलेलं आहे. किती टक्के? 30% किंवा 33% आरक्षण आहे. महिलांना किती टक्के आरक्षण? तसं 33%. परंतु पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण असा जर प्रश्न आला तर 50%. पंचायत राज व्यवस्थेमध्ये किती टक्के? 50%. तसं महिलांना 33% आरक्षण आहे. परंतु पंचायत राज व्यवस्थेमध्ये किती टक्के आरक्षण महिलांना? 50%. महाराष्ट्रात फक्त, बाकीच्याचं माहिती नाही, बाकीच्याचं वेगळं असू शकतं. तर समोरचं बघा, समोरचा प्रश्न आहे 6वा. तर समोरचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने अलीकडेच क्रूज मिसाईल चाचणी केली? क्रूज मिसाईल कुठले ते? क्रूज. हे क्रूज मिसाईल चाचणी कोणत्या देशाने घेतली? तर दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया. ऑप्शन नंबर 4 उत्तर कोरिया ऑप्शन नंबर 4. तर ऑप्शन जे काही उत्तर कोरियाने कुठली मिसाईल चाचणी घेतली? तर क्रूज या मिसाईलची त्यानं काय घेतली? चाचणी घेतलेली. प्रश्न महत्वाचे आहेत, प्रश्न लक्षात असू द्या. त्यावर आधारित आपण काही प्रश्न येते जनरल नॉलेजचे, तेही आठवणीत असू द्या. जर आठवणीत राहिले नाही, तुमच्याकडे लिहिलेले असू द्या. तुमच्याकडे पेन पेपर जवळ असला पाहिजे लेक्चर जवळ असताना. विनाकारण फालतू मेसेज वगैरे केल्यापेक्षा या गोष्टी जर लिहून ठेवल्या तर बरं होईल. कसं आहे, आता हातात चान्स आलेला आहे. आता 2-3 दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याचा मला मेसेज आला होता, म्हटलं सर की जागा कमी, त्यापेक्षा आपलं वय वाढत चाललं. आता या गोष्टी लक्षात ठेवल्यापेक्षा पुरा एक आठवणी ठेवा की तुम्ही बऱ्याच दिवसापासून तयारी करत आहे. तुम्ही जर डिप्रेशनमध्ये गेले तर आताचा जो तुमचा अभ्यास आहे, या अभ्यासाचा काहीच परिणाम त्या भरतीवर होणार नाही. परत तुमच्या जशा भरत्या आतापर्यंत येत गेल्या, एक आली ती चालली गेली, परत आली ती चालली गेली. जसं की तुमचं वय दिवस जसे येऊ लागले तसे जाऊ लागले, तशी भरती होऊन तशी चालली जाईल. तर डिप्रेशनमध्ये न राहता व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण आली तर कळवा. काही डिप्रेशन असेल तर कोणाजवळ स्वतः व्यक्त व्हा. डिप्रेशन कमी करा. त्या डिप्रेशनमधून कोणाचाच फायदा झाला नाही. काय डिप्रेशन नसलं पाहिजे माणसाला. आणि डिप्रेशन असून काय असणार आहे? लोकांचा विचार करू नका. लोक तुम्हाला घोड्यावरही चालू देत नाही, पायी चालू देत नाही. घोड्यावर बसला तर लहान, घोड्याचं जेव लहान आहे म्हणते, पायी चालला म्हणते, घोडा असून पायी घेऊन चालला. लोकांचा विचार करू नका. तुम्ही लोकांसाठी जगा लागले का? नाही. तुम्ही तुमच्यासाठी जगा, घरच्यासाठी जगा. तुम्ही स्वतःसाठी अभ्यास करत आहे. लोकांना काय आहे माहिती आहे का? तुमचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे, या प्रवासाशी लोकांना काहीच घेणं नाही. एक लक्षात ठेव, लोकांना या प्रवासासोबत काहीच घेणं नाही. तुमची सक्सेस झाल्यानंतर तुमचा जो जय जयकार आहे, लोक काय म्हणतात, याच्याहून काय होणार आहे? शहरात जाऊन कोणाचं भलं झालं म्हणून याचं होणार आहे. 4 वर्षापासून शहरात आहे, आतापर्यंत अभ्यास करतो का? तुम्ही लागल्यानंतर तेच लोक तुम्हाला म्हणतील, बाळाचे पाय पाळण्यात दिसायला आम्हाला अगोदरच माहित होतं, याचं पोरगं तर लागणारच आहे, आम्हाला अगोदरच माहित होतं, आता लय बऱ्याच दिवसापासून अभ्यास करतो. या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच. असं नाही की फक्त तुमच्या आयुष्यात आल्या, या गोष्टी आमच्याही आयुष्यात आल्या. याला घाबरायचं नाही. बघा समोरचा प्रश्न पाहता. तर समोरचा 7 नंबरचा प्रश्न आहे, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले? तर 101 कौशल्य विकास केंद्र, म्हणजे ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते, म्हणजे विश्वकर्मा योजनेअंतर्गत ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिली जात होती, असे एकूण किती केंद्र स्थापन करण्यात आले महाराष्ट्रात? तर 101 केंद्र स्थापन करण्यात आले. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्यात कुठे श्वान प्रशिक्षण केंद्र? लक्षात असू द्या, श्वान प्रशिक्षण केंद्र. तिथं प्रश्न आहे. तर प्रश्नामध्ये ऑप्शन बघा. तर ऑप्शन जे काही आहे श्वान प्रशिक्षण केंद्र. आता श्वान हा शब्द कशाचा समानार्थी आहे? मराठी ग्रामरचा जर विचार केला तर श्वान समानार्थी शब्द कशाचा आहे? तर एक म्हण आहे बघा संस्कृत मधली, श्वानपुच्छे घातले नलिकेत होईना सरळ. श्वानपुच्छे घातले नलिकेत होईना सरळ, याचाच मराठीत म्हण काय आहे? तर कुत्र्याचं शेपूट नळीत घाला किंवा नरकांडात घाला, ते वाकडं ते वाकडच. म्हणजे श्वान याचा समानार्थी शब्द काय? मग कुत्रा. लक्षात असू द्या. म्हणजे जे काही महाराष्ट्र पोलीस दलाचे जे श्वान पथक असते, श्वान पथक म्हणजे काय? एखादा क्राईम सीन झाला, त्या ठिकाणी सगळे चाललं जातात, तिथं महाराष्ट्र पोलीसच्या अशा पट्ट्या लावल्या जातात, तिथं कोणी एंट्री करू शकत नाही. मग त्यामध्ये बिना शेपटीचे एखादे कुत्रे येते, वाळ चिळचिळ निसत्याच पासोळ्या दिसतात त्याच्या, मग ते वास घेते आणि त्याच्या मागे सगळे पोलीस जातात. आणि ते जे कुत्रे आहे
त्या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याचं केंद्र महाराष्ट्र शासन कोणत्या ठिकाणी स्थापन करणार आहे? तर ऑप्शन नंबर सी, गोजूबावी बारामती जिल्ह्यात, बारामतीमध्ये येतं हा, गोजूबावी बारामती तुमच्या लक्षात असलं तरी चालेल हा. श्वान प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी? तर बारामती, गोजूबावी हा, गोजूबावी बारामती. तर त्यानंतर समोरचा प्रश्न बघा, मारवाड अश्व महोत्सव, मारवाड अश्व महोत्सव, मारवाड अश्व महोत्सव. आता अश्व हा समानार्थी शब्द कशाचा समानार्थी शब्द आहे? तर घोड्याचा समानार्थी शब्द आहे. आणि जर आठवणीत नाही राहिलं तर या वर्षी तुम्ही बऱ्याच काही न्यूज मध्ये ऐकलं असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यात आला, त्याची उंची दिली असेल. म्हणजे अश्व या शब्दाचा अर्थ काय? तर घोडा, म्हणजे घोड्याच्या सोबतचा असणारा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. म्हणजे अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द काय असणार? मग घोडा. तर मारवाड अश्व हा महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? तर जोधपूर. कोणत्या ठिकाणी? जोधपूर. आता मारवाड लक्षात असू द्या, ते कोणत्या राज्यात असणार आहे? तर राजस्थानमध्ये. मग राजस्थानमधलं जोधपूर या ठिकाणी हा महोत्सव झालेला आहे, अश्व महोत्सव. आता आणखी एक लक्षात घ्या, तर भारतातील घोड्यांचा सर्वात मोठा बाजार कोणत्या ठिकाणी? घोड्यांचा बाजार कोणत्या ठिकाणी भरतो? तर येवला या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी भरतो? येवला जिल्हा नाशिकमध्ये. आता जी पितांबरी हा शब्द ऐकला असेल, पितांबरी कोणत्या ठिकाणची प्रसिद्ध आहे? तर येवला या ठिकाणची. त्यानंतर येवल्याची पैठणी सुद्धा प्रसिद्ध आहे. तसंच येवला या ठिकाणची सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित एक संज्ञा आहे बघा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक वाक्य बोलले होते. ते वाक्य आहे की मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. हे वाक्य त्यांनी कुठल्या सभेमध्ये बोलले होते? तर येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी बोलले होते. लक्षात असू द्या. की अशा या ज्या गोष्टी आहेत की प्रश्नाच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला ज्या सांगतो त्या गोष्टी तुम्ही हायलाईट करून ठेवा. तुमच्याकडे लिहिलेलं असू द्या, नोट्स तयार असू द्या, तुमच्या नोट्स बनवा. नुसतं लेक्चर चालू असताना फक्त मग भोकाडवानं हे तुमचं काम नाही, ती लिहून पण ठेवत जा. त्यानंतर बघा की भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतील? तर उपराष्ट्रपतीकडे. उपराष्ट्रपती कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती यांच्याकडे देतील. ज्यावेळेस राष्ट्रपती आपला राजीनामा देणार तो उपराष्ट्रपतीकडे, आणि उपराष्ट्रपतीला द्यायचा असतो तो कोणाकडे देणार आहे? राष्ट्रपतीकडे. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत हा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. आता राष्ट्रपती संदर्भात भारतीय राज्यघटनेतील कलम किती आहे? कलम 52. आणि उपराष्ट्रपती संबंधात कलम किती आहे? 63. या गोष्टी लक्षात असू द्या. मागच्या लेक्चरमध्ये आपण आणखी एक गोष्ट शिकलो, कुठली? तर उपराष्ट्रपती संबंधात ज्या कलम आहेत तर 63 पासून 70 पर्यंत त्याची आपण शॉर्टकटही शिकलो होतो. उसका निकास शनी है यामध्ये त्यांचं पदभार, कार्य, त्यानंतर कार्यकाळ, त्यांची निवृत्ती, त्यांचा काही कुठले कार्य करायला पाहिजे, त्यांच्या सीमा करून दिलेल्या आहेत, ते या कुठल्या सीमा आहेत आणि कुठले कार्य आहेत हे कुठल्या कलमात काय दिलेलं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागचे लेक्चर म्हणजे कुठलं तर या अगोदरची जी आपण नागपूर SRPF ची प्रश्नपत्रे घेतलेली त्यामध्ये सोल्युशन देताना मी शॉर्टकट सुद्धा त्यामध्ये लिहिलेले आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघा, व्हिडिओ अपलोड केलेला आहे लेक्चरचा. समोरचं बघा आणखी की लोहाच्या अभावामुळे होणारा रोग कोणता? तर कोणता रोग आहे? पंडू रोग. लोहाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे? पंडू. लोह म्हणजे काय? आपण स्लॅबमध्ये टाकतो ते लोखंड ते नाही. आपण जे काही शरीरात लोह हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याचे सेवन करतो त्याचं जर प्रमाण कमी झालं तर कुठला रोग होतो? पंडू रोग. त्यानंतर बघा की 2 एप्रिल 1870 रोजी स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेचे जे अध्यक्ष कोण होते? तर गणेश वासुदेव जोशी. जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. म्हणजे सार्वजनिक सभा ही कोण स्थापन केली? तर गवा जोशी यांनी स्थापन केली. आणि गवा जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना कधी केली? 1870. कधी केली ती? 1870 ला. आता यावरूनच सार्वजनिक सभेची स्थापना गवा जोशी यांनी केली, म्हणून गवा जोशी यांना, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका सुद्धा म्हणतात. म्हणजे या सार्वजनिक सभेला सार्वजनिक काका म्हणतात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर कर्झन काळात आलेल्या रॅले आयोगाचा संबंध. कोणता आयोग आहे? रॅले आयोग. रॅले
आयोग, आता रॅले आयोगाचा संबंध कशा संबंधात आहे तर रॅले आयोग हा शिक्षणा संबंधात होता, पण आता शिक्षणामध्ये प्रकार पडतात की उच्च शिक्षण, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण. तर कोणतं शिक्षण ते उच्च शिक्षण, उच्च शिक्षण लक्षात असू द्या. उच्च शिक्षणाशी संबंधित होता रॅले आयोग. रॅले आयोग कशाशी संबंधित होता मग उच्च शिक्षण, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर बघू आपण समोरचा प्रश्न बघू की काटेपूर्णा अभयारण्य. काटेपूर्णा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहे. तर अमरावती, जळगाव, वाशिम आणि यवतमाळ. तर वाशिम जिल्ह्यात आहे. काटेपूर्णा कोणत्या जिल्ह्यात आहे? वाशिम. आता काटेपूर्णा हे जर गाव विचारलं, काटेपूर्णा गाव म्हणजे एक रेल्वे स्टेशन आहे, ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर अकोलामध्ये काटेपूर्णा. पण काटेपूर्णा जर अभयारण्य विचारलं तर कुठं असणार आहे? वाशिम मध्ये. लक्षात असू द्या, काटेपूर्णा अभयारण्य वाशिम मध्ये आहे. त्यानंतर आहे समोरचा प्रश्न, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई. आता मुंबईला असणारे दोन रेल्वेचे ठिकाण आहेत, मुख्यालय आहेत. एक आहे सेंट्रल रेल्वे आणि एक आहे वेस्टर्न रेल्वे. म्हणजे मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे CSMT मुंबई आणि वेस्टर्न रेल्वेचं म्हणजे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे चर्चगेट. चर्चगेट मुंबई. चर्चगेट मुंबईला आहे. मग पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? मग चर्चगेट मुंबई. आणि ऑप्शन नंबर 1 जो आहे CSMT मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा, काश्मीरी ही कशाची जात आहे? कोणत्या प्राण्याची जात आहे? तर काश्मीरी ही एक शेळीची जात आहे. कशाची जात आहे? शेळीची. आणि आता काश्मीरी ही जात शेळीची आहे, पण महाराष्ट्रातली जर विचारली तर उस्मानाबादी. उस्मानाबादी महाराष्ट्रातली महाराष्ट्रात तग धरणारी, महाराष्ट्रात सर्वात जास्त वापरली जाणारी जी काही शेळीची जात आहे ती कोणती आहे? उस्मानाबादी ही एक शेळीची जात आहे. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणती तांदळाची जात नाही? तर ऑप्शन नंबर 1 आहे पनवेल, 2 नंबरवर आहे चिनोर, 3 नंबरवर अजिंठा, 4 नंबरवर इंद्रायणी. तर ऑप्शन नंबर 3 अजिंठा ही जात नाही. अजिंठा या ठिकाणी लेणी आहे. तर महाराष्ट्र संभाजीनगरमध्ये 2 लेण्या आहेत महत्वाच्या. तर पहिली लेणी अजिंठा लेणी आणि दुसरी आहे वेरूळ लेणी. वेरूळचा आता आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं, त्या ठिकाणी भूषणेश्वर नावाचं एक ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. त्यानंतर बघा की पुढीलपैकी कोणते शहरी बेकारीचे कारण नाही? म्हणजे शहरी बेकारी तर कुठलं कारण नाही तर लोकसंख्या वाढ हे शहरी बेकारीचं कारण नाही. मग असणारे कारण काय आहे तर मंद आर्थिक विकास, शासकीय उदासीनता आणि उत्पादन तंत्रात बदल हे त्याचे कारण आहेत. कोणतं कारण नाही तर लोकसंख्येतील वाढ हे शहरी कारण नाही. शहरात जी बेकारी आहे ते बेकारीचं कारण लोकसंख्या वाढ हे नाही आहे. कारण जी लोकसंख्या वाढ झाली ती खेड्यातलेच लोक तिथे जाऊन राहू लागले, त्या कारणाने ती लोकसंख्या वाढ नाही आहे त्याचं कारण. तर समोरचं बघा उत्तर लक्षात असू द्या, लोकसंख्या वाढ हे शहरी बेकारीचं कारण नाहीये. नंतर बघा की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कोणत्या अधिनियमाद्वारे नियंत्रित केल्या जातात? आता प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा सहकारी बँक आहे किंवा आणखी काही सहकारी बँक असतील. या सहकारी बँक ज्या नियंत्रित केल्या जातात त्यावर एक कमिटी असते. मग कुठल्या नियमानुसार या बँकेचं नियंत्रण चालतं? तर बँकिंग रेग्युलेटिंग अधिनियम ऑप्शन नंबर सी 1949. 1949चा जो अधिनियम आहे बँकिंग रेग्युलेटिंग अधिनियम 1949चा, त्यानुसार यावर नियंत्रण ठेवलं जाते. नंतर बघा समोरचा प्रश्न आहे बघा, संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविडियन भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता? तर तो आहे ळ. आता याला स्वतंत्र वर्ण सुद्धा म्हणतात. ळ वर्णाला मराठीतला स्वतंत्र वर्ण सुद्धा म्हणतात. एक लक्षात असू द्या. आणि प्रश्न बघा कसा विचारला तर थोडा घुमून विचारलेला आहे. आपण जी सर्व प्रश्नपत्रिका तयारी केली त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आता घुमून प्रश्न विचारलाय. कसा विचारला गेलाय? अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. संस्कृत वर्गीकरणात नसणारा म्हणजे संस्कृत जी वर्णमाला आहे त्यामध्ये नसणारा किंवा इतर भाषेत नसणारा परंतु मराठीत असणारा म्हणजे द्राविडियन भाषेत असणारा, द्राविडियन भाषेतून मराठीत आलेला असा कुठला वर्ण आहे की जो मूर्धन्य आहे? तर तो आहे ळ वर्ण. ळ वर्ण आठवणीत
असू द्या, याला स्वतंत्र वर्ण सुद्धा म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या शब्दात अंत्यस्वर पूर्णपणे उच्चारलेला आहे? अंत्यस्वर म्हणजे काय? शेवट असणारा, शेवटी येणारा जो काही स्वर आहे तो स्वर कोणत्या शब्दात पूर्ण उच्चारला जातो? तर ते आहे पुस्तक. ऑप्शन नंबर 4. धन, वार आणि गृह यामधला स्वर उच्चारला जात नाही. तर लक्षात असो, आता का उच्चारला जात नाही तर बोलताना या गोष्टी तुम्हाला समजून सांगता येणार नाही, कारण अशा तर गोष्टी तुम्हाला सांगता येणार. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट समोरासमोर असाल त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो, परंतु असं ऑनलाईन तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही. पण एक लक्षात असू द्या, पुस्तक यामधला सर्वात शेवटचा क मध्ये असणारा अ हा स्वर उच्चारला जातो, एवढं लक्षात तुमच्या असू द्या. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, उच्छेद संधी. उच्छेद याचा विग्रह कसा होतो? उत अधिक छेद, उत अधिक छेद. तर तचा पाय या ठिकाणी मोडलेला असायला पाहिजे, महत्वाचं आहे. तर असा ऑप्शन कोणता आहे ते बघू. कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे. त्यानंतर एक खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम ओळखा. आता भाववाचक नाम गरीब या शब्दाचं भाववाचक नाम करायचे आपल्याला, गरीब. तर ऑप्शन नंबर 1 मध्ये गरीब दिलेलं आहे. आता गरीब हे मुळातच नाम आहे, त्याचं भाववाचक नाम आहे का? नाही. गरीब पण ऑप्शन नंबर 2. आता गरीब पण, गरीब या नामाला पण आहे प्रत्यय लावून भावाचक नाम बनतं का? नाही. आता भावाचक नाम बनण्यासाठी पण, ताकी, वाई, आईगिरी, पणा, ताकी, वाई, आईगिरी हे प्रत्यय लागत असतात, परंतु गरीब या नावाला पण प्रत्यय लागतो का? नाही. पणही लागणार नाही आणि पणाही लागणार नाही. त्यानंतर गर्भ श्रीमंत हा एक सामासिक शब्द आहे. गर्भ श्रीमंत या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे जन्मापासून श्रीमंत. गर्भ अगोदर लागला म्हणून हा उपसर्ग होतो, तर प्रत्यय लागायला पाहिजे आपल्याला. तर कुठला असणार मग? गरिबी. गरीब या नामाला ही प्रत्यय लावून त्याचं भावाचक नाम तयार होतं, गरीब पासून गरिबी. मग खालीपैकी भावाचक नाम कोणतं असणार आहे? गरिबी. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर बघा, लाली या नामाचे किंवा या शब्दाचे वचन बदला. म्हणजे लाली जर एक वचन असेल त्याचं अनेक वचन काय होईल? आता लालीचं लाल्या होईल का? लाल्या हे एखाद्या प्राण्याचं नाव आहे ना, लाल्या एक रोगाचं सुद्धा नाव आहे. रोग कोणता? माणसावर पडणारा नाही. लाल्या हा रोग कशात पडतो? कपाशीवर पडतो. आठवण असू द्या. महाराष्ट्रातली काळी मृदा ही बेसॉल्ट खडकापासून तयार झाली, तिला कापसाची काळी मृदा सुद्धा म्हणतात. या कापसावर पडणारा प्रमुख रोग कोणता? लाल्या. हे महत्वाचं असू द्या लक्षात. तर लाली या नामाचं अनेक वचन काय असणार आहे? लाली. लाली जसंच्या तसं लाली. लाली या शब्दाचा अर्थ इंग्लिशमध्ये लिपस्टिक होतो. लिपस्टिकचा माझ्याकडे 4 लिपस्टिक आहे. लिपस्टिक बदलला का? माझ्याकडे 1 लाली आहे, माझ्याकडे 2 लाली आहे, 2 कलरच्या लाली आहे असं म्हणता येईल. त्याचं अनेक वचन आणि एक वचन दोघांचं सारखं असतं. लालीचं लाली. त्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? ऑप्शन बघा, सुतार. आता सुतारचं सुतारीन होते, माळीचं माळीन होते, तेलीचं तेलीन होते, परंतु मुलगी, मुलगी हे ऑलरेडी असणारा स्त्रीलिंगी शब्द आहे. समजलं का? म्हणजे आपल्या स्त्रीलिंगी शब्द ओळखायला सांगितला तर मुलगी. त्यानंतर मला मळमळते, मला मळमळते, त्या ठिकाणी लिहिलेले मळमळते. प्रश्न बघा, तर या वाक्याचं काय करायला सांगितलं आपल्याला? तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता मला मळमळते म्हटल्यानंतर बघा की या ठिकाणी आपण एखादं नाव टाकू. रामला मळमळते, रामला मळमळते. आता रामला मळमळते म्हटल्यामुळं की द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे असतात. द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय कोणते? स, ला, ते आणि सला ना ते. सला नाते. मग असे प्रत्यय द्वितीय आणि चतुर्थी 2 विभक्तीचे सारखे प्रत्यय. मग सारखे प्रत्यय जर असेल तर त्यामध्ये ओळखताना कसे ओळखता येईल? जर सलाते किंवा सलानाते हे प्रत्यय कर्माला लागलेले असेल. कशाला? कर्माला. जर कर्माला लागलेले प्रत्यय असेल ते असणार द्वितीय विभक्तीचे. पण कर्मा व्यतिरिक्त कुठल्याही शब्दाला जर हे प्रत्यय असेल ते कोणत्या विभक्तीचे असणार आहे? चतुर्थी. लक्षात असू द्या, कुठल्या विभक्तीचे असणार आहे? चतुर्थी. म्हणजे सलाते सलानाते हे प्रत्यय द्वितीय आणि चतुर्थीचे दोन्ही विभक्ती सारखे प्रत्यय असतात. जर ते कर्माला लागून आले तर ते द्वितीय विभक्तीचे, कर्माच्या व्यतिरिक्त कुठल्याही वाक्यातील शब्दाला जर लागून आले असतात चतुर्थी विभक्तीचे असतात. मग रामला लागलेला हा प्रत्यय तो कोणत्या विभक्तीचा असणार आहे? चतुर्थी. म्हणजे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप काय? आता सामान्य रूप म्हणजे काय? तर कुठल्याही विभक्तीचे, एखाद्या नामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्यामध्ये होणारा बदल म्हणजे काय? सामान्य रूप होय. म्हणजेच घोडा या नामाला जर आपल्याला प्रत्यय लावायचा असेल घोड्याला, घोड्याने, घोड्या असं, तर
घोडा या नामाचं काय होईल मग घोडा या नामाचं जर प्रत्यय लावायचं असेल तर घोड्यास म्हणजे जर प्रत्यय काढून टाकल्यानंतर जे राहतं ते काय असणार त्याचं आपलं सामान्य रूप असणार आहे. मग घोडा या नामाचं सामान्य रूप काय असणार आहे घोड्या. बघा ऑप्शन मध्ये किती नंबरवर आहे ऑप्शन नंबर 3 वर आहे घोड्या. त्यानंतर जो जी जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत जो जी जे तर ही संबंधी सर्वनामे आहेत. कुठली संबंधी सर्वनामे आहेत संबंधी सर्वनामे. जो जी जे ही सर्वनामाचा प्रकार कोणता आहे संबंधी सर्वनाम. त्यानंतर आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. काळी गाय पांढरे दूध देते. आता गाय कशी आहे पांढरी आहे म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजे काय विशेषण. व्याख्या सगळ्यांना माहितीच आहे. नाम म्हणजे काय तर निसर्गातील कुठल्याही घटकाला ओळखण्यासाठी दिलेलं नाव म्हणजे नाम. नामाबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषण. आता नामाबद्दल गाय कशी आहे काळी म्हणजे गाय या नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द काय काळी म्हणजेच काळी या नामाखाली अंडरलाईन असल्या कारण काळी हे काय आहे विशेषण आहे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा लिहित आहे खालीलपैकी क्रियापदाचा कोणता प्रकार आहे लिहितो आहे. लिहित आहे आता तो आहे हा प्रत्यय लागला आणि दोन क्रियापदे या ठिकाणी दाखवत आहे लिहित आणि आहे. जर दोन क्रियापदे दाखवून जर एकच क्रिया दाखवत असेल त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. तर त्यापैकी एका क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणतात तर एकाला धातुसाधित म्हणतात. धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापद म्हणजेच काय तर संयुक्त क्रियापद. म्हणजे दिलेल्या वाक्यात हे लिहित आहे हे कोणतं क्रियापद असणार आहे संयुक्त क्रियापद. बघा ऑप्शन आहे का हा ऑप्शन नंबर 3 संयुक्त क्रियापद. नंतर एक समोरचा प्रश्न त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप करा. आता पत्र लिहिले तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं टेन्स शिकवताना काळ शिकवताना लिहिले. आता जर वर्तमान काळ असं वाक्याचा तर त्यावर प्रत्यय कोणते असतात तो ती ते आणि ता. आता ज्यांना काळ हा टॉपिक समजला नसेल यावर आपण मोठा व्हिडिओ बनवला नाही पण शॉर्टकट एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ मागचा प्रिव्हियस लेक्चरचा बघून घ्या ज्यामध्ये नागपूरची SRPF ची प्रश्नपत्रिका आपण समजून सांगितली. त्यामध्ये मी तुम्हाला टेन्स म्हणजे मराठीतले काळ एकदम शॉर्टकट मध्ये अवघ्या 2 मिनिटात कसे सोडवता येईल कसे सॉल्व्ह करता येईल किंवा कसे ओळखता येईल हे तुम्हाला सांगितलंय. फक्त या ठिकाणी एवढं सांगतो की साध्या वर्तमान काळात क्रियापदाला तो ती ते तात प्रत्यय असतात. तर साध्या भूतकाळामध्ये ला ली ले लो हे प्रत्यय असतात. तर साध्या भविष्यकाळामध्ये नाड इल आणि शील हे प्रत्यय असतात. इल आणि शील हे प्रत्यय असतात. मग आता दिलेलं वाक्य कसं आहे ते पहा पहिलं. तर त्याने पत्र लिहिले म्हणजे ले प्रत्यय आला म्हणजे हा काय साधा भूतकाळ. तर याला कशामध्ये रूपांतर करायचं साध्या वर्तमान काळात रूपांतर करायचे म्हणजे तो ती ते तात हे प्रत्यय लावायचे म्हणजेच वाक्य कसं तयार होईल तो पत्र लिहितो. आता कशामध्ये आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये तो पत्र लिहितो. जर वाक्य भूतकाळी बनवायचं असेल तर कर्त्याला ने प्रत्यय लावावा लागतो म्हणून त्याने पत्र लिहिले असे वाक्य तयार झाले होते लिहिले. आता जर भूतकाळ करायचा असेल वर्तमान काळ करायचा असेल तर क्रियाकर्त्याचा जो तृतीय व्यक्तीचा ने प्रत्यय तो निघून जातो म्हणजेच काय तो पत्र लिहितो असं वाक्य तयार होईल. आणि क्रियापदाच्या शेवटी तो ती ते येतात हे प्रत्यय लागतात. क्रियापदाचे काळ ओळखण्यासाठी मागचा प्रिव्हियस आपला व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला टेन्सही दिलेले आहेत मी एकदम शॉर्टकट अवघ्या 2 मिनिटात कसे ओळखता येतील. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा की वारंवार हे खालीलपैकी कोणत्या क्रिया विशेषणाचा प्रकार आहे. आता वारंवार म्हणून काय समजते रिपिटेशन दाखवलं जाते. क्रिया किती वेळा घडली कशी घडली त्यातलं किती प्रमाणात घडली या पद्धती दाखवल्या जाते म्हणजे क्रिया विशेषण आहे. आता क्रिया विशेषण स्थलवाचक क्रिया विशेषण वारंवार मधून की ते ठिकाण दाखवलं का नाही क्रियेचा कालावधी दाखवला म्हणजे स्थलवाचक नसणार आहे. त्यानंतर आता हा कसा असणार आहे वारंवार कालवाचक क्रिया विशेषणावे असणार आहे. 1 मिनिट परत बघू दे मला बरोबर आहे का तर 38 तर कालवाचक क्रिया विशेषणावे असणार आहे. लक्षात असू द्या कालवाचक क्रिया विशेषण. परिमाण म्हणजे काय तर आपण जे काही मोजमाप करतो त्याला परिमाण म्हणतात. व अर्धा किलो 1 किलो 2 किलो 1 मीटर 4 मीटर हे परिमाण झाले.
तर परिमाण सुद्धा नाही. रीत म्हणजे काय व कशा पद्धतीने केलं, व एखादी गोष्ट पडली असेल व कसा पडला, धपकन पडला, चालताना पडला, पटकन पडला, अशा पद्धतीने म्हणजे रीतही नाही. वारंवार म्हणजे काय व त्याचा कालखंड दाखवला, व आता पडला, परत 2 मिनिटांनंतर पडला असेल, परत 3 मिनिटांनंतर पडला असेल, हे यातलं रिपिटेशन दाखवलं. आवृत्तीवाचक कालविशेषण, कालवाचक विशेषण अव्यय कुठलं ते आवृत्तीवाचक कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कुठलं वारंवार. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. कुत्रा सुद्धा, घराबाहेर, गावोगावी आणि मांडवाखाली. तर या शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर शुद्ध शब्द आहे ऑप्शन नंबर 1 कुत्रा सुद्धा. काय कुत्रा सुद्धा हा आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर समोरचं बघा, ते दार लावून घे पाहू. हे वाक्य आहे आणि वाक्याचा तुम्हाला अर्थ ओळखायला सांगितलंय. आता वाक्याला 4 अर्थ असतात, स्वार्थ, विद्यार्थ, आज्ञार्थ आणि संकेतार्थ. स्वार्थ मध्ये काय सांगितलं ते आता ऑप्शन कसे आहेत बघा, संकेतार्थ, स्वार्थ, विद्यार्थ आणि आज्ञार्थ असे 4 ऑप्शन आहेत. म्हणजे 4ही वाक्याचे अर्थ आहेत. संकेतार्थ म्हणजे काय तर वाक्यात जर तरची रचना असते. कशी रचना असते, जर तर, जर निमंत्रण आले तर मी लग्नाला येईल अशा पद्धतीत. दुसरे स्वार्थ, स्वार्थ म्हणजे काय तर वाक्याचा जर काळ कळवला जात असेल तर त्या काळातून काळ जर दाखवला जातो म्हणजे क्रियापदाला तू, ती, देतात, लालिलेलो, नारी, शील फक्त काळ दाखवला जातो तर यातून स्वार्थ कळतो. त्यानंतर बघा विद्यार्थ म्हणजे काय तर क्रियापदाच्या शेवटी वा, वि, वे हे शब्द असतात. म्हणजेच काय तुम्ही लिहावे, तुम्ही पहावे, तुम्ही माझ्याकडे न पाहता तुम्ही खाली लिहावे, या गोष्टी लिहून ठेवाव्या, या गोष्टी म्हणजे वा, वि, जर प्रत्ययसंगतो असतो विद्यार्थ. आणि आज्ञार्थ मध्ये काय असते व कुणाला प्रार्थना केली असेल, देवाकडे प्रार्थना, कुणाला विनंती केली असेल मग तुझं पुस्तक दे, या ज्या विनंती येतात यामध्ये सुद्धा ही काय आहे विनंती आहे. तर विनंती कशी आहे बघा, ते दार लावून घे पाहू म्हणजे ते दार लाव अशी एक विनंती समोरच्याला केली आहे म्हणून हे असणारे आज्ञार्थ लक्षात असू द्या. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर बघा की शिक्षक मुलांना अंकगणित शिकवतात. आता या वाक्यातला कर्ता आपल्याला शोधायचा आहे. आता कर्ता शोधण्यासाठी काय करायचं आपल्याला क्रियापद शोधायचं. क्रियापदातला धातू शोधायचा. शिकवताचा शिकव हा धातू येतो. मग शिकवणारे कोण शिक्षक, तर शिक्षक या वाक्यात कर्ता आहे. लक्षात असू द्या. नंतर बघा तर ठीक आहे आजचा घटक आपण एवढाच बघू. बाकीचे जे काही प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्ता तर हे प्रश्न आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघू. बराच काही वेळ झालेला आहे काय आता वेळेचं अनावधान आपल्याला ठेवावं लागेल. तर ठीक आहे काही अडचण असल्यास मला नक्की कळवा. आणि अभ्यास करताना कुठलंही डिप्रेशन असू देऊ नका, महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही लेक्चर माझंच लेक्चर नाही तुम्ही इतर कुणाचं लेक्चर करत असू द्या, त्या लेक्चरमध्ये तुमच्याकडे पेन वही आणि नोट्स तयार करण्याच्या पद्धती तुमच्याकडे असल्या पाहिजे. या ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार कळवतो म्हणजे जो प्रश्न आहे त्याच्या आधारावर काही सांगत असेल या गोष्टी तुमच्याकडे लिहिलेल्या असू द्या. किमान तुमच्या आठवणीत असू द्या. लिहिता येत असेल फास्टमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्याजवळ. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुमच्या मित्रमंडळीकडे आपला व्हिडिओ पोचत नसेल किंवा त्यांनी आपलं लेक्चर घेतलेलं नसेल त्यांना लिंक शेअर करा. लिंक शेअर करून म्हणजे आपलं जे काही व्हिडिओ अपलोड होणार आहे आपल्याकडे रेकॉर्डिंग बॅच सुद्धा आहे तर रेकॉर्डिंग बॅच सुद्धा त्यांना अवेलेबल करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला लावा. तसं लाईकही करा आणि इतरांना शेअर सुद्धा करा. तर परत भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.